चला दोन्ही टीमला यायचंय आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ. आपण लगेच पारितोषिक देणार आहोत. चला तिन्ही टीम म्हणजे SB8 पावणे आणि प्लीज नेहरू टीम, पावणे टीम आणि धडक बॉईज आपण या मुख्य व्यासपीठावरती म्हणजे व्यासपीठाजवळ यायचं आपण. आणि धडक बॉईज 1 या टीमला देखील ही ट्रॉफी देण्यात येते. दिनेश कांबळे यांच्या शुभ हस्ते धडक बॉईज 1 या टीमला ही ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान. चला विनंती करतोय नेहरू टीम, पाहुणे आणि या आपण व्यासपीठाजवळ. जास्त वेळ घेत नाही, आपण लगेचच पारितोषिक देणार आहोत. तरी धडक बॉईज 1 हा संघाला सन्मान आमचा केला जातोय. पहिलं पारितोषिक आम्ही जाहीर करत आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय टीम आहे धडक बॉईज. खेळाडूचं नाव आहे आणि गेस आशुतोष राठोड ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. विनंती करेल मी प्रकाश शंकर कोळीला की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन आशुतोष राठोड यांचा आपण सन्मान करावा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आशुतोष राठोड. खूप चांगला खेळ, खूप चांगली फिल्डिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि दुसरं पारितोषिक लोकनेते चषक 2025 हे पहिलं पर्व आणि उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट टीम आहे एनडी लायन्स नेरूळ. खेळाडू आहे आणि गेस संकेत ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 5 विकेट या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतल्या, तोच ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर पुढचा पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज आणि संकेत ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि पुढचा पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट लोकनेते चषक 2025 चा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. तर दत्ता कांबळेला विनंती करतो ते पारितोषिक आपण द्यायचंय. टीम आहे धडक बॉईज. खेळाडूचं नाव आहे आणि गेस जयंत ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाजाचा मान जयंत. तर दत्ता कांबळे आणि त्याचबरोबर प्रकाश सुरवाडे साहेबांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक दीपक दाभाड यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान. आणि पुढचा पारितोषिक आहे मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट, ज्याने या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना धावा देखील केल्या, विकेट देखील घेतल्या, फिल्डिंग देखील खूप चांगली पाहायला मिळाली यष्टांच्या मागे. टीम आहे एनडी लायन्स नेरूळ. खेळाडू ठरला आहे आणि गेस विनंती करेल प्रकाश सुरवडे साहेबांना ती ट्रॉफी देऊन त्या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे. नेहरू टीमचा कॅप्टन ठरला आहे राहुल ठरला आहे स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, खूप चांगला क्रिकेट सध्या या मैदानात लोकनेते चषक 2025 या पर्वामध्ये अतिशय चांगला खेळ साकारला. एनडी लायन्स नेहरू टीमचे कॅप्टन राहुल ठरलेत या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज. आणि प्रकाश सुरवाडे साहेबांच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी यांना प्रदान केली जाते. वेल प्लेड. आणि रोख रुपये 5000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन SB8 पावणे टीमचा आपण सन्मान करणार आहोत. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकवले. तर
दीपक दाभाडे यांच्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी देणार आहोत. SB8 पावणे संघ रोख रुपये 5,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं या स्पर्धेमध्ये 5,000 रुपये रोख आणि एक आकर्षक ट्रॉफी. तसं आमच्या संपूर्ण मान्यवरांची शुभ हस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन त्याचा सन्मान तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. आणि दुसरा पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते रोख रुपये 15,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन धडक बॉईजचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. आपण देखील या व्यासपीठावरती. रनरअप म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक टीमने पटकावलंय. धडक बॉईज रोख रुपये 15,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देण्याचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. चला या संपूर्ण टीम धडक बॉईज आणि या स्पर्धेचा दुसरा क्रमांकाचा पारितोषिक पटकावलंय रोख रुपये 15,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोकनेते चषक 2025 हे पहिलं पर्व. चला संपूर्ण कमिटी यायचं आपण ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. आणि धडक बॉईज या टीमने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं रोख रुपये 15,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन आणि रनरअप टीम आपल्या समोर पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. क्रिकेट क्लबच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतात. रनरअप टीम म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय 15,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान संपन्न झालाय. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन रोख रुपये 30,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन ND लायन्स नेहरू टीमचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. चला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय ते म्हणजेच धडक बॉईज या टीमने. ND लायन्स नेहरू टीम
ठरली आहे या स्पर्धेची चॅम्पियन. त्यांना रोख रुपये 30,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन आमच्या या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक दीपक दाभाडे, त्याचबरोबर प्रकाश सुरवडे साहेबांच्या शुभास ही ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान आपल्या समोर या मुख्य व्यासपीठावर. चॅम्पियन ठरलाय एनडी लायन्स नेहरू टीम. वेलपेड अभिनंदन. पहिल्या पर्वाचं चॅम्पियन संघ आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही स्पर्धा अशा पद्धतीने इथे पुढच्या वर्षी दीपक दाभाडे यांच्या वतीने खूप चांगला प्रयत्न, खूप चांगली संकल्पना घेऊन 1 लाखाची स्पर्धा पुढच्या वर्षी ते घेऊन येतील. आणि ही स्पर्धा इथेच संपन्न झाली. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी संपूर्ण टीमला देखील शुभेच्छा. वैभव नाईकचा आशीर्वाद त्यांच्या पाठीचे राहिला तर नक्की ते 1 लाख रुपयाची मॅच या क्रीडांगणावर घेऊन येतील पुढच्या वर्षी. वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि चला बिरजू भगत यांचा सन्मान करणार आहोत आपण. सर घ्या, कारण की 2 दिवस खूप चांगली पंचांची भूमिका आपण साकारली. डीजे 1 मिनिट, डीजे 1च मिनिट. जुगावचे एक लेजंड प्लेयर आहेत. अनेक वर्ष जुगावसाठी क्रिकेट देखील खेळलेत, पण आता पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. बिरजू सर, 2 दिवसामध्ये मला उल्लेख तुमच्याबद्दल करता आला नाही, थोडी क्षमा असावी. कारण की 2 दिवस आपण पंचांच्या भूमिकेमध्ये होतात, वेळ मला मिळाला नाही आपल्याबद्दल सांगण्यासाठी. तर एक जुगावचे लेजंड प्लेयर आहेत. अनेक वर्ष ओपनिंगसाठी जुगावसाठी यायचे. आता ते पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशी बिरजू भगत यांचा सन्मान दीपक दाभाडे यांच्या शुभ हस्ते हा होईल. हा शेवटचा सन्मान आहे. आणि फार फार धन्यवाद बंटी. आपला देखील फार मोलाचं योगदान. 2 दिवस आपण क्रिक लाईव्हची टीम देखील पाहिली आणि लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. आणि अनेकदा भरपूर सारं योगदान राहतं. आणि अशा पद्धतीने ही स्पर्धा इथे संपन्न झाली. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, दीपक दाभाडे पण फार मेहनत धावपळ केली. दादूस भाईने देखील खूप मेहनत केली. संपूर्ण धडक बॉयजनी आणि श्रमिक नगरच्या रहिवाशांनी देखील खूप सारं सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया, पुढच्या वर्षी भेटूया. आस्ताब यांचा सत्कार करूया आपण. आस्ताब या. आस्ताब उर्फ बाबू दत्ता कांबळे यांच्या शुभ हस्ते शेवटचा सन्मान असेल. प्लीज. खूप चांगला खेळ त्यांनी केला. त्यांच्यामुळे दत्ता कांबळे यांच्यामधून दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस दोन्ही व्यक्ती, हा दोघी जिवलग मित्र तुम्ही, म्हणजे तुमच्यासाठी ते लागू होतं बरोबर. दीपक दाभाडे आणि दादूस भाई, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस दोन्ही, त्यांचा देखील. आणि बाबू यांचा सन्मान मुस्ताद यांचा. चला, ही स्पर्धा इथे संपन्न झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री.